बघा नमस्कार बोललीस का आज आल्यापासून? हा अरे डायरेक्ट खायला चालू केलं रे, काहीतरी वाटलं पाहिजे. बघितलं. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत स्वागत आहे. हे मॅचचे हायलाइट बघतोय हा जरा, याला आवडतं भरपूर मॅच बघायला म्हणून. पण आम्ही इथे आलो, इथे जेव्हा आम्हाला बनाना लीफ दिसलं, भाई बोललो एक दिन ब्रेकफास्ट बनाना लीफ मला व्हायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी मागवले. आणि ही इडली भेटली. तू दाखव रे काय मागवले आणि काय खातोय तू गपचूप आपला आपला. अक्रोडचा हलवा. आई शपथ, अक्रोडचा हलवा खातोय तो भाई. मी मागवलेला पण तो हा मागवलेला आम्ही, पण तो खातोय. पण ठीक आहे, दी अक्रोडचा हलवा आहे. ओके ओके, चला मग नाश्ता करतो. आणि आमचं जे सरप्राईज होतं तुम्हाला दाखवण्याचं ते आलेलं आहे गाईज, ते तुम्हाला दाखवायला आम्ही थोड्या वेळाने खाली जाऊ. आणि की हे रेफरन्स देतोय आमध्ये मध्ये, तुम्हाला कळत असेल. नाही आपला आवाज चांगला आहे पण काय लागणार. काय कोपऱ्याला कशी वाटते? अमेझिंग वाटते. आता अजून तर पार्किंग मधूनच काढले फक्त. आतमधून काय वेगळं वाटतं? काय वंडरफुल वाटतं? हा वेगळं तर वाटतंय भाई. अमेझिंग कॉकपिट टाइप फिलिंग आहे. दिस इज टुडेज आउटफिट. मी कसं दिसतोय गाईज? यश खूपच हॉट दिसतोय. मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो, सगळ्यांनो, मी नवीन कपडे घेतलेले गोवासाठी यायला आणि मी ते पुरेपूर वापर करतोय. बाहेर या उन्हात बघा कसं दिसतंय. या कमी फॉलो मी गाईज, फॉलो मी. पुढून कसं फॉलो करणार? पुढून कसं फॉलो करणार? काय सुंदर दिसते. आणि गाडी सुंदर, परी सुंदर. गाडी आजची आमची. तर तुम्हाला ह्याचं पण सांगतो. सो ही गाडी आम्ही घेतली, जी आम्ही तुम्हाला बोललो, ही तर वापरणार आहोत फॉर 4 days आणि ज्याचं आहे 1500 पर डे. आणि मग घेतली आहे एका दिवसासाठी फॉर एक्सपिरियन्स. फक्त मी कधीच आजपर्यंत आयुष्यात कधीच लक्झरी गाडी चालवली नाहीये. BMW तर मला खूप टाइमापासून, मी तुम्हाला जसं आम्ही बोललो की आम्हाला हवं आहे कधीतरी आम्ही BMW घ्यावी, म्हणून मी विचार केला की जर इथे रेंटवर मिळते आणि एक दिवस आपण घेऊ शकतो तर घेऊन बघायला काय हरकत आहे. म्हणून आम्ही एक दिवस ही रेंटवर घेतली. आता आम्ही तुम्हाला चालवून वगैरे एक्सपिरियन्स सांगू की कसं वाटतं. की 1500 आणि 14,000 हा 1500 आणि 15,000 पकडू, पेट्रोल सगळं पकडून 1500 आणि 15,000 मध्ये तेवढा फरक आहे का हे तुम्हाला कळेलच. लोक बोलतील असणारच भाई, गाडी बघ असणारच. पण आपला रेंटल एक्सपिरियन्स कसा आहे? आम्ही रेंटल एक्सपिरियन्स बोलतो. येस, बाकी गाडीचा एक्सपिरियन्स आणि म्हणून हा रेस सासू, म्हणून हा कालपासून बिचारा रेस सासू की करत होता. सगळ्यांचे आउटफिट्स बघा. सगळे आज आम्ही मस्त बनून चाललोय. काल फुल डे कायाकिंगच्या आउटफिट्स मध्ये होतो आम्ही. घालून नाही म्हणून मी आधी म्हणून तू मागे बसणार आहेस. असं वाटतं यश भाई. घातक 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 वाटतंय, घातक. आम्ही 1,500 वाली ती. हा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि मी ब्लॉग करताना वाकडी टाकायची विसरलो यावेळेस. पण जी मजा येते ना, असं आहे की ती मेंटेन नाही केली यांनी. गाडी मेंटेन केली असती तर अजून बेटर वाटली असती. पण एकदा फील केलं, मी कधी चालवली नाही, तर मग मला एवढं असं ते मजा येते ना आतमधून की भाई आपण BMW चालवतोय. वाव, असं होतंय माझ्यासोबत. भाई रोड बघ, हा अशा रोड साठी अशी गाडी असलेली भाई काय एक नंबर मजा येते भाई. मला शब्द नाही सुचत. हा थांबवू देत नाहीत, पण रोड पण भारी. मला रोड दिसतोय ना हा भाई. मी व्हिडिओ गेम टाइप रोड बघतोय. पारारा रोड आहे, पारारा रोड हिच्या भाषेत, या पोरीच्या भाषेत काय रोड आहे भाई, काय रोड आहे. थांबायचं कशाला आहे तुला भाई? ही पण मजाच येते ना. थांबायचं नाही कधी भाई. अमेझिंग आहे पण मजा आहे. बघितलंय बघ. कलरफुल कॉलनी मध्ये आलो आहोत, पण कलरफुल कॉलनी मध्ये तर आलोय, पण काही कलरफुल दिसत नाही. पण मला एक सांगू इच्छितो मित्रांनो, हा व्हेरी गुड, एक सांगू इच्छितो भाई, गाडी चालवायची मजा आली आहे ना. जर तुम्हाला फक्त एक्सपिरियन्स करायचं, तुम्ही चालवा प्लीज. चालवायला पाहिजे. हिला रील करायची आधी आपण शोधूया कॉलनी. आता थोडस कलरफुल दिसतंय आणि बेटर दिसतंय जरा आता ना. येस येस. आज केस नीट कर, मग हँडसम दिसशील. थोडा आत ये. मैं अंदर नहीं आएगा. मस्त वाटतंय. तो ऊन असा कानाखाली मारते, ऊन येते आणि रापकन ठेवून देत. आणि आम्ही त्या रोड वरती गेलो यार, तो पारा रोड फेमस, जिकडे बाजूला तिकडे गाडी नाही थांबवू शकत. नका जाऊ, डायरेक्ट सांगतोय नका जाऊ. वेस्ट ऑफ टाइम. उगाच हाईप केलं. आता आम्ही बघतो इकडे काय काय चांगलं आहे, आणि जर इकडे पण असं असेल तर डायरेक्ट तुम्हाला येऊन सांगतो की नका जाऊ. सेम कपडे घालून आलाय.
सेम आहे ब्रो सेम. ऍक्च्युअल कॉलनी, कलरफुल कॉलनी छान दिसते सर त्यांना जाऊ दे. तर आम्ही आलो कलरफुल कॉलनी, पण इथे फोटो काढणं प्रोहिबिटेड आहे. लेन्स खूप चांगला आहे पण फोटो असं कुठे बाहेर काढणं प्रोहिबिटेड आहे. तर आय डोंट नो मग इथे काय एवढं हाईप आहे. हा जायचं आज हा पूल मध्ये जाऊच, पण मग काही फायदाच नाही इथे यायचा. बिकॉज असं काय नाहीये, 3-4 घरं आहेत जी चांगली कलर केलेली आहेत, बट इथे मग ते सतत बोलतात फोटो नाही काढायचे, फोटो नाही काढायचे. मग इथे येऊन काय यायचं काय यावं हा प्रश्न. अशी घरं आहेत फक्त कलरफुल केलेली, दॅट्स इट. बाकी ते खायला प्यायला कॅफेज वगैरे आहेत, तेवढंच आहे, बाकी काय नाही. आणि लोक थोडी इकडे रूढ आहे. आता कॅफे शोधतो आणि खातोय, बट एवढं लांब फक्त ह्याच्यासाठी येणं नॉट वर्थ. मला पण नाही वाटत. सो गोव्याला येणार असाल तर यू कॅन स्किप दिस. हा कॅफेला चाललोय आम्ही. कोणता कॅफे आहे? हा कॅफे आहे कासा नोनी. आणि आम्हाला असं वाटतं कासा म्हणजे माय, नोनी म्हणजे आजी असं लिहिलेलं. कारण आम्हाला कळालेलं हिरानंदानी एस्टेटला जेव्हा नोनीज पिझ्झाचा कॅफे उघडलेला, त्याच्यात तिने सांगितलेलं नोनी म्हणजे आजी, आजी के हात का पिझ्झा. आपण ह्या कॅफेमध्ये आलो शिवानी, कारण आपल्याला थोडंसंच खायचं होतं. त्याच्यानंतर आम्हाला जॅस्मिन राईस, मी आल्यापासून बोलते मला जॅस्मिन राईस आणि कोकोनट करी खायची आहे. पण हे बघा भाई, हा काय एक पिझ्झा ही, आणि आम्हाला 3 पिझ्झा मागवणार होती ही पोरगी. भाई काय हा मग ती चटणीच आहे. तुला मशरूम दिसत ते. माझा का उपवास आहे? तू बोललेला सकाळी काय माझा उपवास कुठला आहे भाई? हे कसं वाटतं? वाव इकडे 4 लोक वेगळ्या गोष्टी करतात. हे कैसा दिख रहा है? चला आता खाऊन घेतो गपचूप, नाहीतर हे लोक संपवतील. हे लोक हे बघा, हे लोक भाई हा बिचाराने खाऊन टाकला डायरेक्ट. याला बिचाराला फोटो काढायचा. सॉरी हॅपन्स. मला पण असंच फोटो काढायचा असतो, पण हे बघ ठीक आहे, पण ते तशी करतो. हा हा हिने हा कुठला पास्ता मागवलाय काय माहित भाई. हा पुड्या घेऊन आलाय तो. नवीन मागवला हा काहीतरी भलतंच मागवलं मी त्याला, फक्त दाखवलं, मला प्रनाऊन्स पण नाही करता. पण ठीक आहे, मला वाटते चांगला असावा, कारण पिझ्झा तर अमेझिंग होता. बघूया आता हे कसं लागतंय. तुमचं वालं कसं आहे भाई? वर्थ नाही बोलला. नाहीला उगाच विचारलंय ना. आपलं गपचूप चाललं असतं तर एवढं नसतं एक्सपेक्टेशन वाटतं. टेस्ट अरे बिचारी ही रॅव्हिओलीवाला पास्ता नाही खात. मग हिला मी ही इथे बोलत होती की मी दुसरं काहीतरी मागवून खाऊ का. इकडे बोलत नको, इकडे मागे समोर 100 रुपयाचा बर्गर आहे. पण तू ऍक्च्युली पहिला चॅलेंज आहे ना तोच. गुड बाय. ठीक आहे चला एकदा टेस्ट सांग. नॉट ओके. नाही चांगलं आहे, मला आवडला. आणि याच्या आतमध्ये ना असं मी पास्त्यामध्ये नाही खाल्लं, ती टोमॅटोची चटणी टाईप आहे. आता तू एकदा टेस्ट कर, मग तुला कळेल. हा हाफ ठेवलाय तो कर. मला आवडलाय गाईस. आय लाईक इट. आय लाईक द टेस्ट ऑफ इट. नाईस ना? मस्त लागतोय, मस्त लागतोय. मी कधीच नाही खाल्लाय. चुम्मा आहे. जर तुम्ही इथे कधी आले आणि तुम्हाला रॅव्हिओली टेस्ट करायची असेल तर हा मला आठवत नाही नाव कुठलं आहे, पण छान लागतं. कासानोनी. हे प्रॉपर इटालियन वाटतंय मला. तुला ट्राय करायचं एकदा? व्हेरी गुड, थँक्यू. नाही नको. अरे शिवानी खूप चांगली फ्रेंड आहे. रॅव्हिओली खाल्ली त्याला आवडला. हा त्याच्यामुळे तुला देत नाही. हा आम्ही सेरोडोरा खायचं बोलत होतो, मग मी आणि सगळ्यांना आतापर्यंत आम्ही सगळे डेझर्ट एक घेतो आणि सगळे त्यात चमचे टाकतो, कारण की खूप महाग लोकांना आहे. नाही आवडत आमच्यासारख्या लोकांना. एक मिनिट थांबा. आमच्यासारख्या लोकांना नाही आवडत. अरे यार किती महाग आहे. एक एवढं आहे. स्वीट डिश 400 रुपये. अरे पण आम्हाला आमचं एक एवढं एवढं 400 रुपयाचं होतं. 100 रुपयाला होतं ते. नाही, 200 रुपयाला होतं. काय? 200 रुपयाला होतं. पण तरी पण ठीक आहे. पण एक मालक स्वतः पण बघ ना, एक कुठे राहतंय मग. आणि तो चमचा केवढासा एवढा मग कळत नाही काय नाही उगाच. आणि ह्या पोरीच नुसत्या की आपण 5 जण आहोत ना, आपण 3 घेऊ आणि 5 जण खाऊ. चला येस, मला माझं खायचंय सॅराडोरा. मी खाणार माझं. तुला पण तुझं. मला गुलाबजामुन रबडी. गुलाबजामुन
तिरामिसू पण मी माझा तुला माहितीये का नॅचरलला गेलेलो आम्ही तिकडे जलेबी फ्लेवरची चांगली लागते ती आवडलेली मला आवडली. आम्ही अपूर्वाला सोडून इकडे आलोय बघायला की तिला किती वेळात कळतंय की तिचे फ्रेंड्स नाहीयेत तिच्या मागे. तिच्या समोरून निघून गेलोय पण तिला भूक एवढी लागली आहे भाई, तिला भूक एवढी लागली, तिला भूक भरपूर लागली. आम्ही खाल्लं पण आम्ही ना कमी खाल्लं कारण आणि तिला ते आवडत नाही ते पास्ता जो आम्ही रावियोली खाल्ला तर बिचारीने खाल्ला नाही. तर तिला भूक लागली तर माझा बर्गर समोर होता नाही. तुम्ही याल का तिकडे, तुम्ही याल का. आणि अजून एक गोष्ट तुला चिंदी पोट्रे करते नाही ते आम्ही बोललो भाई, ते आम्ही बोलतोय कारण तिकडे आणि तुम्हाला माहिती आम्ही ना इकडे स्ट्रीट फूड पण ट्राय केलं. काल ट्राय केलं स्ट्रीट फूड आणि आमचा एक्सपिरियन्स खराब. ह्याच्या जेवणामध्ये स्क्रू आलाय. आपण ते सांगितलं. ह्याचं चिकन छान होतं. ते आणि कुठल्या ह्याच्यात माहिती का व्हेज क्रिस्पी मध्ये जास्त क्रिस्पी झाली ती, एवढी क्रिस्पी झाली का खाताच येत नव्हती. नशीब दात बीत नाही तुटला म्हणून मग आम्ही वाटलं आणि आम्हाला काय वाटलं माहिती का इकडच्या कॅफेची प्राइस आपल्या ठाण्याच्या कॅफे सारखी असेल. जास्तीत जास्त 150 800-900 रुपयाचा पास्ता होता. 800-900 रुपयाचा पास्ता म्हणून आणि लोक बोलतात गोवा चीप आहे. कुठून आहे भाई, सिंगमला पकडलं पाहिजे, सिंगमला पकडलं पाहिजे. शेवटी आम्ही इकडे आलोय. सगळ्यांनी 99चा बर्गर खाल्लाय आणि पिझ्झा जे खूप टेस्टी होतं. बर्गर टेस्टी होतं ना आणि ह्याच्या अपोजिट ह्याच्या समोर आहे. ₹500 रुपयामध्ये 5 लोकांचं खाणं. पण आधी तिकडे थोडंसं भरलेलं म्हणून ना, पण तिकडचं क्वालिटी आणि टेस्ट अमेझिंग होतं. हा हे पण चांगलं होतं, ते पण चांगलं. टाकलं म्हणून पिझ्झा ओके, बर्गर छान. बर्गर चांगलं. तिकडचा मशरूम पिझ्झा वाज गुड. किती छान आणि क्लीन ठेवलंय यार. ठेवलंय खूप छान आणि वाटतं. असं नाही की तिथे अजिबातच फोटो काढू देत नाही, कुठे कुठे फोटो काढू देत नाहीत. कारण मला असं वाटतं की लोकांना ना सीझन मध्ये त्रास देत असणार लोक, भरपूर आवाज बिवाज करून. हा लेन खूपच छान आहे, खूप छान. मला खूप आवडलं. खूप छान मेंटेन ठेवलंय, एस्थेटिक बनवली आहेत आणि विथ असं या स्काय सोबत ते खूपच सुंदर. हो छान वाटतंय. काय करते शिवानी तू? रोडच्या मध्ये तुला मी हिच्यासाठी आज ही चॅलेंज करते की हिला सगळे फ्रेंड्स रूल करणार हिचा डे, तर त्यासाठी ब्लॉग चालू आहे. रूल तर तुला त्याच्यावरती थोडेसे खूप चालेल. ठीक आहे ओके. तर आता मी आउटफिट चेंज केलाय, पटकन आता निघतोय बीचसाठी. सनसेट होत आला आणि आणि आम्ही तिथे चप्पल घेणार आहे कारण ह्या चप्पलेत खराब नाही, रेती जाते मग गाडी खराब होते. चला लवकर चला, शूट करतायत. चला लवकर प्लीज, चल सांग ना यांना. सनसेट जाईल, सनसेट झाला. चला मग आम्ही जरा हुशार बनणार आहे आणि आमचं पाण्याच्या बॉटल घेऊन आलोय, बॉटल घेऊन आलोय आणि आमच्या चप्पला पण आम्ही गाडीतच ठेवणार आहे. BMW कसं वाटतं भाई? मला एवढं बरं वाटतं ना. हे बघा, जर तुम्हाला एक्सपिरियन्स करू शकता तर एकदा मला वाटतं केलं पाहिजे, कारण मला खूप बरं वाटलं. मला तुम्हाला सांगू नाही शकत मला किती बरं वाटतं हे गाडीत बसताना आणि गाडी चालवताना. आणि मी इज्जतीत चालवतो एकदम, कारण ती माझी इच्छा होती कधीतरी मला BMW माझी असेल. आणि असंच मला असं वाटतं की ड्रीम्स इथूनच चालू होते आणि स्वप्न बघायला ते बघ त्यांना जायचंय. रोमांच यश थांब नाही, वरच थांब, यश थांब म्हणून मी इथपर्यंत आलो. तिकडे थांबलो असतो मगाशी. हे काय होत आहे? दाखव तुला काय होतंय. .5 कीजिए ना मैडम प्लीज. ये हर बार कैसे तुमको बताने का जरूरत मांगता है? हा तर आम्ही मित्रांनो खूप वेळ झाला, जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला आम्ही फिरतोय एक असा रेस्टॉरंट किंवा कॅफे शोधायला तिथे लाईव्ह म्युझिक चांगलं असेल. मस्त आमचा बिचारा भावाचं लग्न होणार आहे. हा बघा आमचा भाऊ, याच्या चेहऱ्यावर आम्ही खिडकी पण उघडी ठेवली की बाबा एखादा आवाज येईल, आमच्या कानावर आवाज पडेल आणि आम्हाला वाटेल की वाव दिस इज द प्लेस. पण एक पण जागा नाही भाई, एक पण जागा. मला असं वाटतं की आम्ही चुकीच्या गोव्याला खोटं आहे. याचं नशीबच थोडस खोटं आलं. ज्या दिवशी आलेला एका कॅफेमध्ये एवढं अमेझिंग चालू होता वाईब आणि तेव्हा आम्हाला टाइम नव्हता गाईज. पण आता बघू, जर आम्हाला एखादा चांगला कॅफे भेटला तर आम्ही तुम्हाला दाखवू की हा कॅफे चांगला आहे. माझं नशीबच खोटं आहे, माझ्या डोक्यावर का हटवलं? तुझं नशीब चांगलं आहे ना, ते मला पाहिजे. आवाज आहे बाहेर, आवाज आहे. अरे जोरात नको. पण गया अभी, चलो अभी आगे. मला चॅलेंज किंवा हे
चॅलेंज द्यायचं आपल्याला. तिला ह्याच्या टेबलवर उभं राहून नाचायला समजूया का बरे? आता आम्ही करतोय की कोण क्लोज येईल ते बघूया. काय वाटतं किती बिल असेल परत? 3400. 3000. एक मिनिट. 3600. मला घे ना यार, काय आहे यार. बोल. मला वाटतं युअर टाइम इज अप ब्रो. भरपूर टाइम झाला तुला. मला घे बोलली आणि बोल बोल बोल. मला वाटतं 3350. तू काय बोललेलीस? 3000. रोमांच बाकी आहे, थांबा. आपको क्या लगता है कितना बिल होएगा? ओके भाई, जो मेन माणूस आहे त्यांनी जास्त करून थोडासा वांदा केलाय. बघू आता काय होतं. बघू. हे घेऊन आलेत, जे 4000 बोलले ते घेऊन आलेत. आता सगळ्यांचे वांदे होणार आहेत. तुला काय वाटतं बिल किती होणार आहे? लवकर बोल लवकर, जनता जवाब चाहती है. 3800. ओके. तो 4000 बोललेला ना. हाँ, तो 4000 बोलला. असं केलं. देखते अगर जीते तो टीम देंगे अभी. क्या मी जिंकली. किती? 3200. ओ शेट. पण मी पण क्लोज होती. 3300. हा 4000 बोललेला. नाही हे 4000 बोलले. हा I am so close. 3800 बोलले. 3000. इतना उदास सूखे हूँ अखियों में प्यास इसलिए ग्रॅज्युअली दे. हा गुड. जरा राईट घे. व्हेरी नाईस ब्रो, व्हेरी नाईस. चलो सीधा दे. अजून थोडा आता दे. कॉन्फिडन्स. पण ब्रेकवर पाय आहे ना? कसा असणार रे? ती दोन्ही पायांनी चालवते बाई. शिट, हे ब्लॉग. तेच मूर्खपण आहे, पण ठीक आहे. तुम्हाला जमतंय ना, तुम्हाला. हॅलो, आम्ही घरी आलोय आणि तुम्हाला BMWचा एक्सपिरियन्स सांगण्यासाठी मी आता बसलो इकडे. कॅमेरामॅन शिवानी मंचेकर सोबत यश मंडळेकरी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर पहिली गोष्ट, आम्हाला बलेनो आम्ही फर्स्ट घेतलेली ती जेव्हा आम्हाला मिळालेली ती खूप क्लीन होती, ती मेंटेन्ड होती आणि ती नवीनच वाटत होती. असं वाटतं की शोरूम मधनं काढून 6-7 महिनेच झाले असतील आणि तशी नवीन होती. त्याच्यानंतर BMWला कम्पेअर करूया तर ती कशी होती, ती कदा मेंटेन केलेली नव्हती. BMWचा आम्हाला फोटो जेव्हा देताना आम्हाला पाठवलेला तेव्हा असं नवीन कोरी एकदम व्यवस्थित वेल मेंटेन गाडी दिसत होती. आतून एकदम क्लीन होती. पण जेव्हा ती आम्हाला मिळाली तेव्हा ती आतून क्लीन नव्हती एवढी. त्याच्यानंतर तिची हेडलाईट वगैरे तुटलेली, तिला डेंट्स वगैरे आलेले, वरती पण डेंट आलेला. ती चालवायला थोडी अशी फ्लोई होती, जसे मला नाही वाटत ऍक्च्युअली. असं मी चालवली नाही कधी एकदम नवीनवाली, पण मला नाही वाटत अशी असेल. एक्सपिरियन्स एक नंबर होता, कारण मी फर्स्ट टाइम चालवलेली BMW. तर एक्सपिरियन्ससाठी ते एक नंबर होतं. पण मला कुठेतरी वाटतं जर तुम्हाला फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. नाही तर बलेनो आम्हाला 1500 मध्ये मिळालेली आणि BMW आम्हाला 14,000 पर डेचा रेंट आणि प्लस 20,000 रुपये डिपॉझिट भरायला लागलेले. जे नंतर मिळाले. डिपॉझिट म्हणजे ते सिक्युरिटी डिपॉझिट असतं. म्हणजे जर काही स्कॅम वगैरे स्कॅम काहीच नाही. एकदम रिलायबल लोक असतात ते. लोक कधीच स्कॅम करत नाही. ते लोक व्हिडिओ काढतात गाडी घेताना. तुम्ही पण व्हिडिओ काढून ठेवायची एकदम डिटेल्ड. जिथे तुम्हाला आता मला जेव्हा मिळालेली गाडी मी हेडलाईट तुटलेली त्याचा व्हिडिओ काढून घेतला. सगळं जिथे जिथे स्क्रॅच होते सगळ्याचे व्हिडिओ काढून घेतले. तर मग आणि आतलं पण थोडं हे होतं, आतलं थोडे सिस्टम थर्ड पार्टी होते. काही गोष्टी वेगळ्या लावलेल्या ज्या ऍक्च्युअल नव्हत्या. मग असं वाटत होतं की ती जुनीवाली आहे, तिला फेसलिफ्ट करवलाय. तर तो वाला सीन आहे. पण गाडी चालवायला खूप मजा आली. फक्त थोडी मेंटेन्ड असती अजून तर अजून बेटर वाटली असती. त्याच्यानंतर आणि इन कम्पॅरिझन बलेनो आणि हे बलेनो 5 जणांसाठी आम्हाला खूप फिजेबल वाटली की खूप वेल मेंटेन्ड गाडी. काही त्या गाडीत प्रॉब्लेम नाही. मायलेज वगैरे व्यवस्थित देते आणि आम्ही फिरू शकलो. BMW फक्त एक्सपिरियन्स फक्त फील साठी आम्ही BMW एक दिवस घेतलेली की मला बघायचंय चालून कशी वाटते. मग जर तेवढंच आहे, बाकी असं माय गॉड असं काहीतरी घाणेरडं किंवा काहीतरी असं एकदम सुपर नाही. खूप डीप पाणी आहे. मी तरंगती आहे. पाणी आहे जवळजवळ 15 फूट आहे. मी पण. मर्सिडीज वरनं परत बलेनो कसं वाटतंय? BMW. सॉरी BMW. आणि तो पण बोलतोय मजा येते. तुला नाही विचारलंय. आणि आता मी इथे लंच आलोय. दिस इज डे 2.
डे 3 आहे. आज लास्ट डे आहे, तर आज आम्ही ब्लॉग करत नाही, सो आम्ही कंटिन्यू करतो. आज आम्ही रॉस माझ्या ब्लॉग मध्ये ह्यांना रॉस ऑमलेट खायचं होतं, सो ते आणि यशला करी गोवन करी खायची होती, म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. बघूया मिळते की नाही. आणि मी खूप घाण दिसते, केस पण सुकायला वेळ नाही मिळाला. हे छान दिसतं. 5 वाजले आणि आम्ही आता लंच करायला आलोय. हे भाई 5 वाजले 4 वाजले आणि आता मी लंच करायला आलो. सगळं चुकीचं सांगतोय. किती वाजले? 4:30. तेच ते 4:30 5 तेच. फर्स्ट टाइम आम्ही गोव्याला येऊन व्हेज थाली खातोय. गोवन थाली. नाईस नाईस. आय एम एक्साइटेड ब्रो. ओ माय गॉड. बचाचा एक्साइटेड. मला काय स्पीड मध्ये जेवलोय आम्ही. आतापर्यंतचं बेस्ट फूड आहे. नंतर तुमच्याकडे येणार होतो, पण त्याच्या आधी झालो कारण आणि सगळं काय काय गोवन फूड. तुम्ही मॅपवर लावून या थोडं आतमध्ये. हे बटाट्याच्या काचऱ्या, मग आम्ही मशरूम मसाला मागवलेला. ह्यांचं हे नॉनव्हेज कोणतं? काफ्रान आणि रॉस ऑमलेट. खूप अमेझिंग टेस्ट आहे, खूप अमेझिंग. आणि तुम्ही जर शोधत असाल ना की ऑथेंटिक गोवन खायचं असेल तर इकडे या. आणि हे आम्ही लिटरली 12 खाल्ले असेल. हो, पोळी, गोवन पोळी बोलतात. खूप अमेझिंग. ह्याच्या आतमध्ये गार्लिक आहे. गार्लिक आणि बटर आहे. आणि एक सांगू सगळ्यात अमेझिंग काय तुम्ही. अजून एक सर्वात अमेझिंग गोष्ट आहे की दिस इज चीपर देन अदर कॅफेज. रिझनेबल आहे. भाई तुम्ही या. हा पाव आहे. बघा गाईस, ताट ह्याला बोलतात ताट साफ करणं. हे मी साफ केलं ताट. आणि तुम्हाला पण असं ताट साफ करायचं असेल तर इकडे भेटेल तुम्हाला ते जेवण. आम्ही एवढं साफ केलं की ताटच गायब झाले. माझं पण छान आहे रे. हे बघा ऍक्च्युली पण एक नंबर जेवण आहे भाई. हा सर, पण आम्ही इथे काय डिस्कस करतोय तू सरक काय. हा व्हॉट नॉनसेन्स. आज जा तू, मी नाही सरकणार. आज ताट साफ कर. थँक्यू दादा, थँक्यू दादा, थँक्यू. आणि हे होणार आहेत विचार करून. आतापर्यंत आम्ही जिकडे पण खात होतो आमचे फक्त स्वीट्सचे 1200-1300 होत होतं. आणि आम्ही तुम्हाला सांगितलं पण की किती एक्सपेन्सिव्ह आहे. थांब बिल सांगते आम्ही काय काय खाल्लं. बिल डायरेक्ट दाखवून आम्ही फोटो टाकेन इथे. हे बघा, चपाती, चिकन, मग वॉटर बॉटल, मसाला मिक्स, मशरूम मसाला, पटॅटो, चपा. राहू द्या त्यांना वाचता येतं ते वाचतील नंतर. आणि फक्त 2325 फक्त 2300 रुपये. आणि हे सगळं इन 2325 23,325 5 जण पोट भरून जेवलं. आणि आतापर्यंत आपले 6,000-7,000 होईल. आतापर्यंत आमचे 6,000-7,000 होत होते. आणि इथे आल्यावरती मसाला मिक्स. हे ट्राय करा. हे मसाला आहे, ही वेलची आहे, जायफळ आणि हे दारू आहे. इट्स अ ड्रिंक. मस्त. लास्ट डे. या सगळ्या लोकांना माझी खूप आठवण येईल. हो, म्हणजे मला या सगळ्यांची खूप आठवण येईल. आम्ही काल 3ला झोपलोय आणि 6ला उठलोय. आणि परत काही कोणतरी गाडीत पण झोपले. 1 2 6ला नाही, आपण 7ला उठलो. 6ला उठलोय. तू 7ला उठलोय. मी 5:30 पासून जागाय. मित्रांनो हे बघा, मी पण आम्ही सगळे 5:30ला उठलो. मी त्याला उठवलं. बरोबर. सगळे लोक रडतायत की आमची हो. time झाली. झोपलोच नाही. झोपच नाही. एवढी ट्रिप चांगली झाली की मला झोपच येईल. मला ना थोडं घरी पोहोचल्यानंतर किंवा असं गोवा ट्रिप कशी गेली काय. फायनली पोहोचलो. आम्हाला वाटलं खूप डिले होणार कारण की खूप डिले झाला आम्हाला, कारण की आमची बॅगच स्कॅन होत नव्हती. आम्हाला 2 वेळा वेगवेगळ्या लाईनीमध्ये उभं राहायला लागलं आणि आम्हाला खायचं होतं आणि खाऊ नाही शकलो. आणि मला भूक लागली, खूप भूक लागली. खूप बकवास. आणि आम्हाला त्या लोकांनी पुढे पण नाही जाऊन दिलं. ते बोलले की परत लाईन लावा. आम्हाला एकदा सेल्फ चेक इन वाली लाईन आणि एकदा ते नॉर्मल चेक इन वाल्या लाईन मध्ये घुसायला. पण ठीक आहे, पण मजा आली. आणि आमची ट्रिप सोबती जाम वाईट हॅलो आनंद होते, हसतोय. आम्हाला एवढी भूक लागलेली, एअर हॉस्टेसने आम्हाला ओळखलं म्हणून आम्हाला हे दिलं. थँक्यू. तुम्ही आता बघत असाल तर थँक्यू. हे पण दे मला. बाय मॅन. खूप वैताग आला. बाय बाय. कसं वाटतं मला जेवण दिलं आणि तिला नाही. तू नाही जेवतेस ना. बिर्याणी टाइम बाद. पुलाव, कोशिंबीर, पाणी येते. यस, व्हेरी गुड. एक घास तर खा, मग बघ उद्या.
जोपर्यंत माझं येत नाही तोपर्यंत भात वगैरे मम्मीकडे आलो आज आम्ही जेवायला. मम्मीला बोललो प्लीज जेवण कर आमच्यासाठी. आम्ही परत आलो. आता मगाशी तर तुम्हाला मी भेटलेलो, पण मी आता सांगायला आलो की आम्ही परत आलो गोव्यावर. आणि गोव्याची ट्रिप कशी होती ओव्हरऑल. पहिले तर आम्ही मित्र गेलेलो म्हणून आम्हाला जेवढी मजा एकत्र स्पेंड करायला मिळत होती की आम्ही घरी गप्पा मारत बसलो, टाइमपास करतोय. आम्ही साईट सीइंग अशी जास्त काही केली नाही, पण जवळजवळ जे स्पॉट्स होते ते आम्ही सगळे कव्हर केले. पण आम्हाला फ्रेंड्समध्ये ओव्हरऑल गोव्याची वाईब खूप मजा आली. आम्ही कॅन्डोलिम हाच एक एरिया, मग बागा बीच, बॅगेटर हेच कव्हर केलं. बाकी काय नाही, बाकी काय जास्त कव्हर नाही केलं. तिकडे कॅफेज सगळे खूप अमेझिंग आहेत, सगळ्याची टेस्ट खूप अमेझिंग आहेत, लोक सगळी खूप अमेझिंग आहेत. आणि तर आपण लास्ट वाला तो ऑथेंटिक वाला होता विशाल्स गोवन कॅफे. ऑथेंटिक आहे, टेस्टी आहे आणि स्वस्त पण आहे, म्हणजे कम्पॅरेटिव्हली टू बाकी कॅफेज. एकही असं कोणता कॅफे नव्हता जिकडचं फूड नाही आवडलं. फक्त ते महाग होतं. विशाल्स कॅफे स्वस्त होतं, बाकी सगळे महाग होते. पण ओव्हरऑल फूड सगळीकडे बेस्ट होतं. कुठल्याही कॅफेमध्ये तुम्ही जाल तुम्हाला चांगलं जेवण मिळेल. तसं बघायला गेलं तर अजून मित्र होतं म्हणून खूप मजा आली. गाडीचा एक एक्सपिरियन्स थोडासा हे होता, तो कलर कॉलनीचा एक एक्सपिरियन्स होता, जिथे लोक आमच्यासोबत कोणी नाही केलं, पण लोक काय लोकांना बोलत होते की इधर फोटो मध्ये निकालो, रूडली बोलत होते. एक असं असू शकतं की खूप वेळा त्यांनी सांगून त्यांचं आता पेशन्सच संपलाय म्हणून ते रूड व्हायला लागलं आणि त्यांचं घर आहे, ते हवं ते बोलू शकतात. पण आम्हाला असं नाही आलं, कारण आम्ही माइंडफुली जिथे कोणाचं घर एकदम डायरेक्ट दिसत नाही असे रॅन्डम नेचरचा चौकाच्या मध्ये उभे राहून फोटो काढणं तसं करत होतो. तर मग बाकी ओव्हरऑल गोवाची ट्रिप आमची एक नंबर झाली. आपण हा विचार करून जातो की गोवा स्वस्त असेल, खूप स्वस्त आहे, पण असं काय नाही. ऍव्हरेज खर्च होतोच, ऍव्हरेज पेक्षा थोडा जास्त म्हणू शकतो बिकॉज ऑफ द कॅफेज, पण असं एकदम चीप नाही. परत काय पाहिजे परत तुला? जे केलं ते परत करा. सगळं पैसे द्यायला लागतात यासाठी. चला लवकर. नाही मिळत. आईस्क्रीम दिला ना? दिलं नाही भाई. 1 2 कसं होतं ते? एक मिनिट, कोच बघू, कोचला साईडला असं असतं ना.